पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे। बावधन खुर्द मध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। पुणे पोलीस आणि वन विभागाकडून आता सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं बिबट्या असलेल्या ठिकाणी पाहणी केली आहे। ट्रॅप कॅमेरा लावण्याचं काम सध्या सुरू आहे, तर बिबट्याला जेरबंद केलं जाणार असल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय पुन्हा एकदा बिबट्यामध्ये दहशत पाहायला मिळाली आहे। बावधन खुर्द या भागामध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर जो आहे तो पुणे शहरातला वाढताना दिसतोय आणि पुन्हा एकदा पुण्यातल्या बावधन परिसरात काल रात्री 12:30 वाजता बिबट्या आढळून आल्याचा व्हिडिओ जो आहे तो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता तात्काळ वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत या स्पॉटवर व्हिजिट केली आहे। रेस्क्यू टीम आपल्या ऑपरेशनल आहेत का आणि पगमार्क्स वगैरे काही सापडले? आपल्याला आज सकाळी जेव्हा बातमी मिळाली त्यानंतर आपण रेस्क्यू टीमसोबत संवाद साधून त्यांना जागेवर बोलून घेतलं। आमचा फील्ड स्टाफ जागेवर होता। आपण सगळ्या लोकांची जनजागृती केलेली आहे। व्हिडिओमध्ये त्याचा आकार बघता असं जाणवतंय की तो ॲडल्ट आहे म्हणून, किमान त्याचं वय वर्ष 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त असावं आणि औंधमध्ये तो बिबट्या दिसला होता। तो असेल की नाही याची कुठली शाश्वती नाही आहे, पण शक्यता आहे कारण की अंतर फार जवळ आहे। तसं होऊ शकतं की तो तिथून इथं मायग्रेट होऊ शकतो आणि असंही असू शकतं की दुसरा कुठला तरी बिबट्या, कारण की आजूबाजूला इंडिया आहे आणि अनेक टेकड्यांचा परिसर आहे बावधनचा आपला, तर इथं एकपेक्षा जास्त बिबट्या असल्याचं आपल्याला खात्रीलायकरित्या माहिती आहे, तर दुसरा बिबट्याही असू शकतो। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।